होओपोनोपोनो एक हवाईयन प्रेयर आहे मित्रांनो. या प्रेयरमुळं आपण आपले क्लिन्झिंग करतो, म्हणजे आपण आपले कार्मिक क्लिअर करतो किंवा आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वतःच घेतो. आपल्या कुठल्याही चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्याबरोबर होतात त्याची जबाबदारी आपण घेतो. हे हवाईयन प्रेयर म्हणजे काय आहे, तर हवाईयन बेटावरती एक डॉक्टर हिवलेन होते. त्यांनी काय केलं, तर त्यांच्या एक ते सायकियाट्रिस्ट होते. त्यांच्या ड्युटीमध्ये त्यांची ड्युटी अशा ठिकाणी दिली की तिथे सायकियाट्रिक पेशंट होते आणि क्रिमिनल माइंडेड होते. खूप सिव्हिअर ॲग्रेसिव्ह बिहेवियर होता त्यांचा. तर अशा पेशंटपर्यंत कोणी पोहोचू शकत नव्हतं. तर डॉक्टर हिवलेन यांनी काय केलं, त्यांना असं वाटलं मी पेशंटपर्यंत तरी पोहोचू शकत नाही, पण आपल्याकडे ह्या ज्या फाईल्स आहेत त्या फाईल बघून मी मलाच माफी मागतो. कारण काय झालेलं असतं ना, की आपल्या जे वाट्याला येतात, लोक येतात, परिस्थिती येते, सिच्युएशन येते, काही अशा कंडिशन येतात की त्याला कारणीभूत आपण पण असतो. म्हणून त्यांना असं वाटलं की हे जे माझ्या वाट्याला आलं आहे त्याला मीही जबाबदार असेल. जर मी जबाबदार असेल तर मी स्वतःची माफी मागतो. आणि माफी या शब्दाची फ्रिक्वेन्सी किंवा आय लव्ह यू शब्दाची फ्रिक्वेन्सी, सॉरी या शब्दाची फ्रिक्वेन्सी सगळ्यात जास्त आहे. आणि हे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह वेनी जर आपण कुठलीही गोष्ट घेतली, समजा तुम्हाला कोणी काही बोललं, तर ते तुमच्या पण मनात तेच चाललेलं असेल किंवा तुम्ही त्याबद्दल रिॲक्शन तशीच असेल ना. तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल जर ग्रजेस होल्ड केले असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल ग्रजेस होल्ड असणारच. त्याच्या मनामध्ये तुमच्याबद्दल ग्रजेस होल्ड असणार. तर असं करू नका. स्वतःला माफ करायला शिका. लेटिंग गो आदत डाला. लेटिंग गोमुळं सगळे प्रश्न सुटतात. मीही कधीतरी चुकलो असेल असं जेव्हा तुम्ही म्हणाल, तेव्हा तुमचे सगळे कार्मिक डेब्ट किंवा सगळ्या चुकांना माफी मिळते. माफी मिळते इन द सेन्स आपण माफ करायला लागतो स्वतःला. आणि आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक तयार होतं, आपले पॉझिटिव्ह विचार तयार होतात. जेव्हा पॉझिटिव्ह विचार येतात आपल्या मनामध्ये, तेव्हा आपण पॉझिटिव्ह सिच्युएशन अट्रॅक्ट करतो, पॉझिटिव्ह विचार अट्रॅक्ट करतो. म्हणून डॉक्टर हिवलेन यांनी काय केलं, अशा पेशंटना रोज एक आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू हे 4 मॅजिक गोल्डन स्टेटमेंट म्हणून त्यांना त्यांची फक्त फाईल बघून त्यांना बरं केलं. आणि हे हवाईन प्रेयरमध्ये सगळ्यांच्यामध्ये रूढ झालं. त्याला चॅन्टिंग असं म्हणतात. जर आपण हे रोज आपल्या मनामध्ये म्हटलं किंवा चॅन्टिंग केलं 108 वेळा कारण 24/7 जरी म्हटलं, तर बऱ्याच गोष्टी पॉझिटिव्ह होतात. आणि पॉझिटिव्ह गोष्टीमुळं काय होतं की तुमचं माइंड पॉझिटिव्ह येतं, पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटी येतात, लोकं येतात. आणि चांगली लोकं येणं ही एक देणगी आहे. तुम्ही जर चांगले असाल तर तुम्ही चांगली सिच्युएशन अट्रॅक्ट कराल. तुमच्याच मनामध्ये एक होल्ड असेल, निगेटिव्हिटी असेल, हे मला होणार नाही किंवा हे मी करणार नाही असं जर असेल, तर मात्र तुम्ही काहीच करू शकणार नाही. पण डोंट गिव्ह अप नाही कधी करायचं. जसं डॉक्टर हिवलेंनी पेशंटना न पाहताही त्यांना बरं केलं, वाढच्या वाढ रिकाम झाला आणि पेशंट नॉर्मली हील झाले. हीलिंग मोडॅलिटीमध्ये आपण होओपोनोपोनो आहे, ॲक्सेस बार कॉन्शियसनेस आहे, NLP आहे, EFT ट्रेनिंग आहे, मेडिटेशन आहे. मेडिटेशन इज द मोस्ट फॉर्म ऑफ हीलिंग. ही मेडिटेशनमध्ये आपण त्या फेजमध्ये जातो आणि आपण मॅनिफेस्ट करायला लागतो. आपल्या चांगल्या गोष्टी मॅनिफेस्ट होतात. म्हणून मेडिटेशन प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. मेडिटेशन इज द मेडिसिन ॲक्च्युली. एक्सपिरियन्स इट.